आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत युनिट नंबर 10 फ्लॅट पॅक. फ्लॅट पॅक हा जो टॉपिक आहे हा नवीन टॉपिक आलाय RHL व्हर्जन 10 मध्ये. फ्लॅट पॅक युजर ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करण्यासाठी इंट्रोड्यूस करण्यात आले. युजर ॲप्लिकेशन, युजर सॉफ्टवेअर्स म्हणजे काय? जे GUI बेस्ड सॉफ्टवेअर्स असतात, ॲप्लिकेशन्स असतात, ते जर तुम्हाला इन्स्टॉल करायचे असतील तर त्यासाठी फ्लॅट पॅक म्हणून कन्सेप्ट इंट्रोड्यूस करण्यात आली. जनरली काय असतं, ज्यावेळेस आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो, तर सॉफ्टवेअर ज्यावेळेस आपण इन्स्टॉल करतो, लेट्स से की मी VS कोड नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, ते मी इन्स्टॉल करतोय, ठीक आहे. आणि हे VS कोड नावाचं जे सॉफ्टवेअर आहे, हे इन्स्टॉल करण्यासाठी काही डिपेंडन्सी सॉफ्टवेअर्स लागतात, ठीक आहे. जसं की हा आपला कम्प्युटर आहे, याच्यात एक OS चालू आहे, लिनक्स OS चालू आहे. इथं बेस मशीन लिनक्स आहे असं कन्सिडर करू. आपण इथं VS कोड नावाचा एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतोय. आपण हे सॉफ्टवेअर नेटवरनं डाउनलोड केलं, ठीक आहे, आणि ते आपण आपल्या सिस्टममध्ये इन्स्टॉल करतो. आता या VS कोडसाठी चालवण्यासाठी ज्या सिस्टमच्या लायब्ररीज असतात, म्हणजे छोटे छोटे प्रोग्राम्स असतात, ते याला लागतात. जर VS कोड चालवायचं असेल सॉफ्टवेअर, तर त्या लायब्ररीज नसतील सिस्टमच्या, लिफ फाईल आपण शॉर्टमध्ये म्हणतो, लिफ फाईल मतलब लायब्ररी फाईल्स नसतील, तर VS कोड ॲप्लिकेशन काम नाही करणार. खूप वेळेस आपण लॅपटॉपमध्ये काही सॉफ्टवेअर टाकतो, बट ते काम नाही करत. ते ॲप्लिकेशन रन होत नाही का? त्याला सपोर्टिंग या डिपेंडन्सी जे सॉफ्टवेअर्स असतात या फिर लायब्ररीज असतात, त्या नसतात त्याच्याकडे म्हणून. किंवा असतील पण, बट त्याचं व्हर्जन डिफरंट असतं. आता VS कोड म्हणतो मला सिस्टमची लायब्ररी फाईल पाहिजे, लिफ फाईल 1.0.1 एक्झाम्पल म्हणून. बट सिस्टममध्ये लिफ फाईल जी आहे 2.0.1 आहे. हा सपोर्ट कोणाला करतोय? ओल्ड व्हर्जनला. आणि OS अपडेट केल्यामुळे काय झालं? सिस्टमच्या लायब्ररी फाईल 1 च्या ठिकाणी 2.0 झाल्या. VS कोडमध्ये कोड लिहिताना त्याला लायब्ररी फाईल काय सांगितली होती? 1.0 तू सपोर्ट करशील. ठीक आहे. मग अशा केसमध्ये ते ॲप्लिकेशन काम नाही करत, फेल होऊन जातं. ठीक आहे. किंवा OS मध्ये तर 1.0च आहे फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. बट मी VS कोड नावाचं सॉफ्टवेअर जे आहे, ते मी काय केलं? अपडेट केलं. आणि नवीन अपडेटमध्ये काय लिहिलं गेलं? आता याला सिस्टम लायब्ररी 2.0 लागते, 1.0 नाही. आणि OS आपली अपडेटेड नाहीये. OS म्हणतो माझ्याकडे 1.0च आहे. आता OSचे नवीन अपडेट्स यायला 6-6 महिने लागून जातात, 1-1 वर्ष लागून जातो. आणि OS अपडेट करायचं असेल, तर OS लगेच अपडेट होत नाही. म्हणजे आज जर काही चेंजेस झाले, तर ते चेंजेस 6 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर होतात. ठीक आहे. तर अशा केसमध्ये ते ॲप्लिकेशन तेव्हाही काम नाही करणार. मग हा प्रॉब्लेम होता. कधी OS अपडेट होते, तर ते ॲप्लिकेशन सपोर्ट करत नव्हते आणि ॲप्लिकेशनला अपडेट केलं, तर OS अपडेटेड नव्हती. OSच्या सिस्टम लायब्ररीज अपडेट नव्हती. जे डिपेंडन्सी सॉफ्टवेअर्स लागत होते, डिपेंडन्सी लायब्ररीज लागत होत्या, त्या अपडेटेड नव्हत्या. म्हणून सॉफ्टवेअर्स बरेच क्रॅश व्हायचे, काम नाही करायचे. मग अशा प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी फ्लॅट पॅक कन्सेप्ट इंट्रोड्यूस करण्यात आला. फ्लॅट पॅक म्हणतो, की हा VS कोड मला इन्स्टॉल करायचा असेल, तर मी सिस्टमच्या लायब्ररीला यूज करणार नाही. मी डायरेक्ट त्याचा एक बंडलच देतो. VS कोडला ज्या डिपेंडन्सी सॉफ्टवेअर्स असतील, VS कोडसाठी ज्या सिस्टम लायब्ररीज पाहिजे असतील, त्या सगळ्या सिस्टम लायब्ररीज त्या सॉफ्टवेअर बरोबरच येऊन जातील. तो कोणत्या OSच्या डिपेंडन्सी सॉफ्टवेअर्सवर या लायब्ररीजवर डिपेंड नाही राहणार. ठीक आहे. तर इथं जे OSच्या ज्या लायब्ररीज आहेत, तो त्याला युजच नाही करणार. त्याच्या स्वतःच्या लायब्ररीज बरोबर तो येणार. त्याला जे लागेल ते त्या बंडलमध्येच ॲड करून दिलं. आणि ज्यावेळेस ते तुम्ही इन्स्टॉल करतात OSमध्ये, तर तो एक अलगसा एक सँडबॉक्स म्हटलं जातं त्याला. सँडबॉक्स म्हणजे एक आयसोलेट एरिया असणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यात तो ॲप्लिकेशन चालणार आहे. एक सँडबॉक्समध्ये चालेल. म्हणजे एक आयसोलेट एरियामध्ये चालेल. ठीक आहे. आता OS तुम्ही अपडेट केली, तर OS अपडेट झाल्याने काय होईल? लायब्ररीज फाईल पण काय होतील? अपडेट होतील. 1 च्या काय होतील? 2 होऊन जातील. ठीक आहे. याच्यावर काही इफेक्ट नाही होणार. का? बिकॉज तो सिस्टमच्या लायब्ररी फाईलला युजच नाही करत आहे. तो यूज करतोय स्वतःच्या लायब्ररी फाईल्सला. आणि ज्यावेळेस हे VS कोड अपडेट होईल, तर त्यावेळेस त्याच्या अपडेटेड लायब्ररी फाईल बी त्याच्याबरोबर येऊन जातील. किंवा तुम्हाला याला अपडेट करायचं असेल, तर त्याला लागणाऱ्या लायब्ररी फाईल त्याच्याकडे स्वतःकडे असणार. म्हणजे तसं एक बंडलच, पॅकेजच बनवून टाकलंय त्यांनी.
ठीक आहे. कोणत्या ऍप्लिकेशनचं? जसं तुम्हाला VLC प्लेअर इन्स्टॉल करायचं असेल, ग्राफिकल टूल आहे VLC प्लेअर किंवा फायरफॉक्स तुम्हाला इन्स्टॉल करायचं असेल, तर फायरफॉक्ससाठी लागणारे जे लायब्ररीज फाईल्स असतील ते त्याच्याबरोबरच येतील आणि तो ज्यावेळेस ते ऍप्लिकेशन रन होईल तर त्याच्या एका सँडबॉक्समध्ये रन होईल. सँडबॉक्स म्हणजे एक आयसोलेट एरिया असणार आहे. OS मध्येच आहे, सिस्टम मध्येच असेल, बट एक आयसोलेट एरिया असेल. तर प्रत्येक ऍप्लिकेशनला तो काय करतोय, एका सँडबॉक्स मध्ये रन करत असतो. म्हणजे एका सॉफ्टवेअरमुळे दुसऱ्या सॉफ्टवेअरला या फिर OS अपडेट केल्यामुळे बाकीच्या सॉफ्टवेअरला काही इफेक्ट्स होणार नाही. ठीक आहे. तर हा एक प्रॉब्लेम होता. या प्रॉब्लेमला फिक्स करण्यासाठी फ्लॅट पॅक कन्सेप्ट इंट्रोड्यूस करण्यात आली. ठीक आहे. अजून दुसरा प्रॉब्लेम काय होता? सपोज मी एक ऍप इन्स्टॉल केलं इथं, ऍप 1 नावाचं, कोणतेही ऍप असू शकतं, ऍप 1 आणि हे दुसरं मी ऍप 2 इन्स्टॉल केलं, ऍप 2. ठीक आहे. आता इथे लिब फाईल काय, सिस्टम लायब्ररी फाईल काय 1.0 आहे. लिब 1.0. आता ऍप 1 1.0 ला सपोर्ट करतोय, ऍप 2 पण 1.0 ला सपोर्ट करतोय. इथपर्यंत तर ठीक चाललंय. बट जसं मी ऍप 1 ला अपडेट केलं, तर ऍप 1 मध्ये काय झालं आता? त्याला सांगितलं गेलं आता 2.0 तू सपोर्ट करशील, 1.0 तुला चालणार नाही सिस्टम लायब्ररीज. ठीक आहे. आता हे ऍप्लिकेशन काम करणार नाही बिकॉज त्याला 2.0 लायब्ररी फाईल पाहिजे. हा म्हणतो मी 1.0 वर काम करतो, हे ऍप्लिकेशन काम करेल. ठीक आहे. आता सपोज मी OS ला अपडेट केलं आणि OS अपडेट केल्यानंतर लिब फाईल झाली 2.0. आता ह्या केसमध्ये हा तर सपोर्ट करेल, बट हा सपोर्ट करणार नाही. जोपर्यंत याचे अपडेट्स येत नाही, तोपर्यंत हे ऍप्लिकेशन काम नाही करत. हा प्रॉब्लेम. मग याच प्रॉब्लेमला फिक्स करण्यासाठी फ्लॅट पॅक कन्सेप्ट केली. अलगे लिनक्स मध्ये ती कन्सेप्ट आहे. ठीक आहे. आता फ्लॅट पॅक एक रेपोजिटरी आहे. रेपोजिटरी मध्ये एक लोकेशन असेल, त्या लोकेशन मध्ये हे सगळे ऍप स्टोअर केलेले आहेत. जसं एक्झाम्पल म्हणून सांगितलं गेलं तर आपण प्ले स्टोअर यूज करतो का? मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यास प्ले स्टोअर किंवा ऍपल असेल तर ऍप स्टोअर आपण यूज करतो. त्याने सगळे सॉफ्टवेअर एक सेंट्रलाइज सर्व्हरला ठेवले. आपला मोबाईल त्याला कॉन्टॅक्ट करतो, ऑनलाईन सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून घेतो. जसं व्हॉट्सअप झालं, इंस्टाग्राम झालं, हे ऍप्लिकेशन्स आपण काय करतो त्याच्यात इन्स्टॉल करून घेतो. ठीक आहे. तर हे ऍप्लिकेशन्स कुठे असतात? एका सेंट्रलाइज लोकेशनला. हे ऍप्लिकेशन कुठे असतात? एका सेंट्रलाइज लोकेशनला. ठीक आहे. आणि आपण काय करतो? आपल्या मोबाईलवर इन्स्टॉल करतो. तसंच फ्लॅट पॅक मध्ये पण हे जे ऍप्लिकेशन, हे जे सॉफ्टवेअर असेल, कुठे असतील? एका सर्व्हरला. ठीक आहे. flathub.org नावाची एक वेबसाईट आहे. त्याच्याकडे हे सॉफ्टवेअर्स पडलेत ऑनलाईन. ठीक आहे. तिथनं तुम्ही ते सॉफ्टवेअर्स काय करू शकता? इन्स्टॉल करू शकतात. बट हे जे सॉफ्टवेअर्स असतील, हे सॉफ्टवेअर जे आहेत, हे सॉफ्टवेअर युजर ऍप्लिकेशन्स आहेत, लक्षात घ्या. युजर ऍप्लिकेशन किंवा त्याला म्हणतात डेस्कटॉप ऍप्लिकेशन. तर फ्लॅट पॅक फक्त डेस्कटॉप ऍप्लिकेशनला किंवा युजर ऍप्लिकेशनला इन्स्टॉल करून देतो, ना की आपले OS लेवलचे सॉफ्टवेअर्स नाही, सर्व्हिस लेवलचे सॉफ्टवेअर्स नाही. हे सगळे सॉफ्टवेअर्स कोणते असतात? ऍप्लिकेशन्स. मतलब कोणते? डेस्कटॉप ऍप्लिकेशन. डेस्कटॉप ऍप्लिकेशन म्हणजे काय? फायरफॉक्स झालं, क्रोम झालं, एडिटर झाले, VS कोड झाला, VLC प्लेअर झाला, काही ग्राफिकल एडिटर सॉफ्टवेअर्स असतील, असे सॉफ्टवेअर्स ते काय करतो? इन्स्टॉल करून देतो. ठीक आहे. बाकी हे OS लेवलचे सॉफ्टवेअरसाठी फ्लॅट पॅक कन्सेप्ट नाहीये. तर फ्लॅट पॅक ओनली डेस्कटॉप ऍप्लिकेशनसाठी डिझाइन केली गेली कन्सेप्ट. फ्लॅट पॅक सिस्टम ऍप्लिकेशन्सला, सिस्टम ऍप्लिकेशन म्हणजे काय? OS ला आपण इन्स्टॉल केलं होतं, ते 1200 सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाले होते. ते ऍप्लिकेशन याच्याकडे नसणार, ते सॉफ्टवेअर याच्याकडे नसणार आहेत किंवा सर्व्हिसेसचे जे सॉफ्टवेअर्स असतील ते नसणार आहेत. जसं आपल्याला एखादा सर्व्हर कॉन्फिगर करायचं, HTTP सर्व्हर, FTP सर्व्हर, त्याच्यासाठी जे लागणारे सॉफ्टवेअर्स असतात ते याच्याकडे नसतात. ते कोणाकडे असतात? DNF मध्ये, डॅन्डिफाईड यम किंवा यम सर्व्हर असतो, आपण जो तिसऱ्या बुकमध्ये कॉन्फिगर करणार आहोत त्याच्यात ते असणार आहे. फ्लॅट पॅक मध्ये फक्त युजर लेवल ऍप्लिकेशन्स मॅनेजर ह्या मतलब फक्त युजर लेवलचे ऍप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करू शकता, जे की तो सँडबॉक्स मध्ये चालवतो. सँडबॉक्स म्हणजे एक आयसोलेट एरिया असेल तुमच्या सिस्टम मध्येच, एक आयसोलेट असा एक एरिया किंवा त्याला नेम स्पेस पण म्हटलं जातं. तिथे तो काय करतो? त्या ऍप्लिकेशनला चालवतो. म्हणजे तो काय करणार आहे? त्या ऍप्लिकेशनसाठी लागणाऱ्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, ठीक आहे. एक मिनिट यार. So Flatpak is not designed for server-side services like HTTP, MariaDB, DHCP, NFS, FTP,
त्यासाठी नाही डिझाईन केला गेला. हा फक्त युजर किंवा डेस्कटॉप ॲप्लिकेशनसाठी डिझाईन केला आहे. जसं आपण फायरफॉक्स इन्स्टॉल करतो, क्रोम इन्स्टॉल करतो, VLC प्लेअर इन्स्टॉल करतो, VS कोड इन्स्टॉल करतो, काही एडिटर्स असतील, ठीक आहे, काही व्हिडिओ एडिटर्स असतील, ठीक आहे, असे जे ॲप्लिकेशन्स असतात त्यासाठी फ्लॅट पॅक कन्सेप्ट आहे. आणि इंट्रोड्यूस करण्याचं मेन रिझन काय, की जसं की मी OS अपडेट करून टाकले, तर OS बरोबर ज्या सिस्टमच्या लायब्ररीज असतात ते अपडेट होतात. बट सॉफ्टवेअर म्हणतो मी तर जुन्याच लायब्ररीला सपोर्ट करत होतो, आता ते काम नाही करत, ठीक आहे. किंवा सॉफ्टवेअर अपडेट करून टाकलं तर बट OS अपडेटेड नसल्यामुळे, तर जुन्या लायब्ररीज असल्यामुळे तो सपोर्ट करत नव्हता. हे जे प्रॉब्लेम्स येत होते OS आणि ॲप्लिकेशन्समध्ये, अशा प्रॉब्लेम्सला फिक्स करण्यासाठी फ्लॅट पॅक कन्सेप्ट आहे. आणि फ्लॅट पॅक सिस्टम फ्लॅट पॅकमध्ये कसं इन्स्टॉल केलं जातं, ठीक आहे. तर फ्लॅट पॅकवरनं कसं इन्स्टॉल करायचं आहे, त्याचे ॲप्लिकेशन कसे इन्स्टॉल करायचे ते इथं आपण डिस्कस करणार आहोत. हालाकी हा फेडोरा, उबंटू, डेबियन, RHL यांना तो सपोर्ट करतो, ठीक आहे. म्हणजे जेवढ्याही डिस्ट्रीब्युशन्स आहेत, लिनक्सचे डिस्ट्रीब्युशन्स, विंडोजमध्ये कन्सेप्ट नाही, लिनक्सचे डिस्ट्रीब्युशन्स, ठीक आहे. तर त्याच्यासाठी ही कन्सेप्ट असणार आहे फ्लॅट पॅक. RHL व्हर्जन 10 मध्ये ह्या टॉपिकला ऍड करण्यात आलं. याच्यावर ग्लोबल एक्झाममध्ये पण एक क्वेश्चन असतो, सिम्पल क्वेश्चन असतो. तुम्हाला एक रेपोजिटरीला कॉन्फिगर करावं लागतं आणि देन एक ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून दाखवावं लागतं. मग ते कसं करायचं त्याचं प्रॅक्टिकल आपण डिस्कस करणार आहोत. 1-2 ॲप्लिकेशन आपण इन्स्टॉल करून बघणार आहोत. जसं मी VS कोड तुम्हाला इन्स्टॉल करून दाखवेल, फायरफॉक्स तुम्हाला इन्स्टॉल करून दाखवेल. असं तुम्ही कोणतेही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता. बट हे कन्सेप्ट फक्त ग्राफिक्ससाठी आहे. प्रोडक्शन लेव्हलसाठी जर विचार केला तर याची आपल्याला काही गरज नाही. कारण की प्रोडक्शन लेव्हलमध्ये आपले मशीन पूर्ण ब्लॅक स्क्रीन असतात. जे एंड युजर्स असतील ना, लिनक्सवाले एंड युजर जे लिनक्स ग्राफिकली यूज करतात, त्यांच्यासाठी ही कन्सेप्ट आहे. आपल्यासाठी जर म्हटलं गेलं ॲक्च्युअलमध्ये तर प्रोडक्शन लेव्हलमध्ये आपण पूर्ण ब्लॅक स्क्रीनवर काम करतो. आपण सर्व्हर लेव्हलला काम करतो. हे युजर एंड एंड लेव्हलचे म्हणजे क्लायंट OSवर तुम्ही ते इन्स्टॉल करू शकता, ठीक आहे. बट एक्झाम साठी तो इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्या एक्झाममध्ये याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, ठीक आहे. प्रॅक्टिकली आपण डिस्कस करू याचा सेटअप.